1 वाटी इथे बेसन घेतलेलं आहे। याची बनवायची आपल्याला बेसनाची वडी किंवा पातोडी। याच्यामध्ये टाकू अर्धा चमचा मीठ, चवीनुसार थोडीशी हळद टाकू आणि हे बेसन आपण थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे। चांगलं मिक्स करायचं, त्याच्यामध्ये गाठी होऊ द्यायची नाही। अशा पद्धतीने छान असं बेसन मिक्स करून घ्यायचे। नंतर इकडे गॅसवर कढई ठेवू आणि याच्यामध्ये टाकू तेल थोडंसं। तेल चांगलं गरम झालं की टाकू जिरं अर्धा चमचा, नंतर टाकू 1 चमचा ठेचा आणि नंतर आपण हे बेसन जे मिक्स केलेलं आहे ते टाकून द्यायचं। चांगलं मिक्स करून आपल्याला हे थोडंसं शिजून घ्यायचं 2 मिनटं। 1-2 मिनटं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं। नंतर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची 2 मिनटाची आणि नंतर आपलं हे वड्यासाठी बेसन चांगलं शिजलेलं आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। प्लेटला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे वडी याच्या प्लेटला चिकटणार नाही। हे मिश्रण आता याच्यावर टाकून आपण प्लेटमध्ये चांगलं पसरवून घेऊ। थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि हाताला तेल लावून अशा पद्धतीने प्लेटमध्ये चांगलं पसरवून घ्यायचे। चाकूच्या साहाय्याने आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ। आता हे मिश्रण आपण थोडंसं थंड होऊ देऊ आणि नंतर याच्या वड्या काढून घेऊ प्लेटमधल्या। वड्या थोड्या थंड होतात आपल्या तोपर्यंत वरण भात करून घेऊ। इथे घेतलेली आपण 1 वाटी तुरीची डाळ। आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपल्या वड्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहे। अशा पद्धतीने आपली बेसनाची वडी तयार झालेली आहे। याच्यावरून टाकू थोडीशी कोथिंबीर। अशी वडी एकदा बनवून बघा, खूप छान लागते, हेल्दी आणि टेस्टी पण।